आज घरी आवळे घेऊन आलेत, तर मग म्हटलं आज आवळ्याचं ना ज्यूस वगैरे बनवूया. तर बघत होते मी खराब वगैरे आहे काय, आवळ वगैरे असल्यावर खराब निघतात ना. आज 4 वाजता चहा घ्यायचा नाही, तर आज ना आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे. खूप दिवसांनी चालू होतं माझं 4चा चहा बंद करायचा आणि त्याच्या म्हणजे त्याच्याऐवजी आवळ्याचं ज्यूस घ्यायचं म्हणून रोज रोज. तर ते काही होतच नव्हतं माझ्याकडून, पण म्हटलं आता चला आजपासून सुरुवात करूया. आणि सकाळी फक्त 1 कप घ्यायचा चहा आणि संध्याकाळी आवळ्याचा ज्यूस घ्यायचा, जोपर्यंत आवळे आहेत तोपर्यंत. तसं मला चहाशिवाय तर काही होतच नाही, कारण की मला चहा लागतोच. पण बघू म्हणजे किती दिवस राहतं बा असं. तर चला आता आवळ्याचा ज्यूस बनवते मी. हे असे कट करून घेतलं सगळं आवळ्याचं साईडचं, आणि नंतर जे मधली बी वगैरे असते ना, तर ती घेतली नाही मी, म्हणजे घ्यायलाच नाही पाहिजे. आणि थोडीशी कढीपत्ता घेतला, थोडंसं अद्रक घेतली. 1 गिल्लास बनवायचं असलं ना तर 2 आवळे पण ठीक आहे. आणि याच्यामध्ये ना हे बघा, ही बी आहे, तर मग ही नाही घ्यायची, मधली बी साईडचं काढून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये पुदिना जरी असला ना तर हिरवा कलर येतो. मी तर पुदिना नाही टाकला, माझ्याकडे नव्हता सध्या, म्हणून थोडासा व्हाईट कलर आला. थोडं तुरट वाटतं, पण छान आहे. व्हिटॅमिन सी भेटते मी, तर म्हटलं आता चला आपण पण घ्यायला पाहिजे. जोपर्यंत आहे तोपर्यंत तर मी नक्की घेणार आहे. थोडंसं पुदिना वगैरे असताना याच्यात, तर मग आणखीन छान वाटतं. लागला असता, पण पुदिना नव्हता ना, त्यामुळं हिरवा कलर आला नाही त्याचा, तर चालतं तरी पण. आणि संस्कृतीला घ्यायला गेले, तिची सहल गेली होती ना आज, तर मग 5 वाजता घ्यायला गेलो. बाय.